बबनराव घोलपांचा शिवसेनेत पक्षप्रवेश, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची बबनराव घोलपांची ग्वाही। नवीन उद्योगधंद्यांच्या माध्यमातून रत्नागिरीला रत्नासारखं चमकावून टाकेल, नारायण राणेंकडून मतदारांवर आश्वासनांचा वर्षाव। सांगलीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमधला वाद विकोपाला, विशाल पाटलांचं विमान गुजरातच्या दिशेनं जाऊ नये, विश्वजित कदम विशाल पाटलांच्या निष्ठेवर राऊतांना संशय। शिवसेनेचे काही आमदार ठाकरेंसोबत येण्यासाठी प्रयत्नशील, संजय राऊतांचा दावा। तर येत्या 8 दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शिंदेंसोबत येतील, संजय शिरसाटांचं वक्तव्य। एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार, दिल्लीमध्ये भाजप प्रवेश करण्याची शक्यता। पत्रकार परिषदेमध्ये खेकडा दाखवल्याप्रकरणी रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता, पेटाकडून रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उदयनराजेंना तुतारीची भुरळ, हातात तुतारी घेण्यावर मात्र सस्पेन्स कायम। नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा भुजबळांच्या विरोधात उमेदवार देणार, भुजबळांच्या विरोधात करण गायकर मैदानात। यवतमाळमध्ये मुनगंटीवारांचा प्रचार रथ हाकलवून लावणाऱ्या सरपंचावर गुन्हा, सरकार मुस्कटदाबी करत असल्याचा प्रतिभा धानोरकरांचा आरोप। की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे गेले अनेक वर्षापासून आहे। ह्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं या ठिकाणी। वैशाली दरेकरांच्या उमेदवारीवरून श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरेंवर टीका, निवडणूक लढण्याच्या वल्गना करून ठाकरेंनी माघार, श्रीकांत शिंदेंचा आरोप। शिरूरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द, 3 दिवसांपूर्वी मंगलदास बांदल यांना वंचितनं केली होती उमेदवारी जाहीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।